विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला सेकंड टॉपिकला स्टार्ट करत आहोत। सेकंड टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। बघा, तुमच्यासमोर मी एक पेज ठेवतोय। हे टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। याचा मराठीत अर्थ होतो ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या संस्था। म्हणजे इन शॉर्ट, शब्दशः अर्थ घेऊ नका, ज्या संस्थेचा नफा कमविणे हा महत्त्वाचा उद्दिष्ट नसतो त्या संस्था नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणून ओळखल्या जातात। परत सांगतोय, ज्या संस्थेचा नफा कमविणे हा मेन उद्देश नसतो त्या संस्था नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणून काम करतात। तर अशा संस्थांना सुद्धा चालविण्यासाठी काही ना काही इन्कम लागेलच, काही ना काही पैसा लागेलच, पण यांचा महत्त्वाचा उद्देश पैसा कमवणं हा नसल्यावर सुद्धा यांना आपलं अकाउंट्स मेंटेन करावंच लागतं। याचं रिझन, कारण यांच्याकडे मोठमोठ्या प्रमाणात देणगी येत असतात, मोठमोठ्या प्रमाणात यांचा खर्च पण होत असतो। मग ह्या संस्था नफा कमवण्यासाठी चालत नसले तरी यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसा यांच्याकडे शिल्लक असतो, म्हणून त्या पैशांचं जो काही हिशोब आहे तो पूर्ण करण्यासाठी त्यांना आपलं अकाउंट्स मेंटेन करून घ्यायचं असतं। पुन्हा सांगतोय, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे अशा संस्था की ज्यांचा नफा कमविणे हा महत्त्वाचा उद्देश नसतो, अशा संस्था म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। मग आपण विचार करणार की अशा संस्था आहेत की नाही, तर भरपूर संस्था आहेत, त्यांची तुम्हाला मी उदाहरण पण सांगतो। तर ह्या संस्था एक सामाजिक कार्य करण्यासाठी, सोशल वर्क करण्यासाठी स्थापन झालेल्या असतात। तर यांना चालवण्यासाठी पैसा तर लागेलच, भलेही किती असू द्या की यांना नफा कमवायचा नाही आहे, पण संस्था जर चालवायची आहे तर यांना पैसा लागेलच। मग हे पैसा कुठून आणतात, यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे खर्च लागतात ते आपल्याला इथे बघायचं आहे, बरोबर आहे। तर मग अशा कोणत्या संस्था आहेत की ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्या तत्वावर चालतात, तर आपल्या ज्या परिचयातील आहेत त्या तुम्हाला 2-3 संस्था मी सांगतो। जसं महिला बचत गट असेल, त्यानंतर दुसरं बघू आपण, महिला बचत गटमध्ये पण पैसा कमवणे हा उद्देश असतो, पण भरपूर कमी प्रमाणात इथे पैसा कमवला जातो। त्यानंतर याच्यापेक्षा वेगळं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट कॉलेजेस, वाचनालय, जे महिला बचत गट आहे ते तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू नका आत्ता, कारण डाऊट क्रिएट होईल। त्यापेक्षा सोपे सांगतो, जे काही वाचनालय आहे, जर चोपड्यात जर तुम्ही बघितलं तर गांधी चौकामध्ये मोठं नगर वाचनालय आहे, तिथे कोणीही जाऊन फ्रीमध्ये पेपर वाचून परत येऊ शकतो, पुस्तकं वाचू शकतो। मग त्या नगरपालिकेमध्ये ते पुस्तक किंवा पेपर रोज फुकटामध्ये येतील का, फ्रीमध्ये येतील का, तर नाही। मग त्या नगरपालिकेला सुद्धा हे पुस्तक किंवा मग जे काही पेपर्स असतील ते विकत घ्यावेच लागतात। तिथे लक्ष ठेवायला जे कर्मचारी असतील त्यांचा खर्च करावाच लागतो, त्यांना लाईट बिल भरावंच लागतं, तर यांना खर्च असतोच। मग हा खर्च पूर्ण करण्यासाठी यांना पैसा पण आवश्यक आहे। मग अशा संस्था ज्या नफा कमवण्यासाठी स्थापन झालेल्या नाहीत, मग यांचा खर्च कुठून भागेल, तर अशा संस्थांचा जो इन्कम असतो ते इन्कम आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत। बघा, एक सांगितलं तुम्हाला नगरपालिका, जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नवर चालतं आहे, नगरपालिकेचे वाचनालय। दुसरं आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट कॉलेजेस। आता गव्हर्नमेंट कॉलेज जर असेल तर आपण ऐकलं असेल की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागला पाहिजे। जसं ITI जर असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर नंबर लागला तर फ्रीमध्ये काम होतं, आणि तेच जर गव्हर्नमेंट कॉलेज जर नसेल तर 50,000 फी पण भरावी लागते। तर बघा, यांचं इन्कम ऑटोमॅटिक कमी होतं आहे, म्हणजे यांना नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ह्या कन्सिडर केले जातात। यानंतर अजून जर उदाहरण बघायचं म्हटलं तर ओल्ड एज होम, म्हणजे वृद्धाश्रम वगैरे जे असतात हे पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणून स्थापन झालेले असतात, किंवा मग जिम वगैरे असतात, स्पोर्ट्स क्लब असतात काही। तर ह्या असे संस्था असतात की यांचा मेन उद्देश पैसा कमवणं हा नसतो। मग त्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर टॉपिकचं नाव लक्षात घ्या, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। परत सांगतोय, जरी यांचा पैसा कमवणं हा उद्देश नसेल
मग यांना पैसाच जर कमवायचा नाही, मग अकाउंट का बरं ठेवायचं, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. पण लक्षात घ्या, यांना जर आपल्या संस्था चालवायच्या आहेत तर खर्च करावाच लागतो. खर्च करायचा असेल तर इन्कम असलंच पाहिजे, आणि इन्कम जर असलं पाहिजे तर हे नफा पण कमवत नाही तर पैसा कुठून येईल. मग याचा सर्व आपल्याला जे अकाउंटिंग करायचं आहे ते आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळेल. तर बघा, याचं आपण आता इंट्रोडक्शन, मिनिंग आणि फीचर्स म्हणजे उद्दिष्टे जे काही आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला थोडं मी क्लिअर करून देतो. थिअरीचा भाग आहे, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. इंग्रजीमधून आहे, तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये मी क्लिअर करून देतो. तर टॉपिकचं नाव तुम्ही लिहिलं असेल. आता आपण इंट्रोडक्शन म्हणजे ओळख, ह्या टॉपिकची जी ओळख आहे, आता टॉपिकचं नाव लक्षात ठेवा, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. अशा संस्था की ज्या संस्थेचा महत्त्वाचा उद्देश नफा कमवणं हा नाही. तर आता आपण आपल्या टॉपिककडे वळत आहोत. तर बघा, दोन प्रकारच्या संस्था असतात. एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि एक नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ह्या फक्त पैसा कमविण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. तर नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ह्या नफा कमवण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात, आणि त्यांचंच अकाउंट आपल्याला इथे बघायचं आहे. आपण जे मागचा टॉपिक बघितला फायनल अकाउंट, यात आपण प्रत्येक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढला होता. तर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढण्याचा हेतू एकच होता की तिथे त्यांचा मेन हेतू त्यांचा हाच होता की तिथे आपल्याला पैसा कमवायचा होता, म्हणून आपण तिथे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढला. तर बघा, आपण त्यांची माहिती घेऊ. काय म्हटलंय बघा इथे, इंट्रोडक्शन म्हणजे टॉपिकची ओळख करून घ्यायची आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था. 2 प्रकार असतात संस्थेमध्ये. त्यात एक नंबरवर आहे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, और याला दुसरं नाव आहे प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे ज्या व्यापारी संस्था आहेत किंवा त्यांचा पैसा कमवणं हा एक उद्देश आहे. आणि दुसरं आहे नॉन ट्रेडिंग म्हणजे अव्यापारी संस्था, किंवा त्याला दुसरं नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, प्रॉफिटसाठी स्थापन न झालेल्या संस्था. बरोबर, 2 झाल्या. तर आपल्याला जे सेकंड आहे ते ह्या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर बघा, आता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. म्हणजे मिळविणे, प्रॉफिट म्हणजे नफा. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन जे असतात त्यांचा महत्त्वाचा उद्देश पैसा कमवणं हा असतो. दे आर इंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज, आणि ह्या संस्था व्यापार करण्यासाठी बिझी असतात, ॲक्टिवेट असतात. उदाहरणार्थ, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, माल खरेदी करणं आणि विकणं, अँड सर्व्हिसेस किंवा काही सेवा पुरविणं. ऑर्गनायझेशन लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, पब्लिक लिमिटेड कंपनी ETC. म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं, सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप म्हणजे काय, जो आपण मागचा टॉपिक बघितला पार्टनरशिप, ते स्वतःवर डिपेंड आहेत. किंवा कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, काही संस्था वगैरे असतात की ज्या पैसा कमवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात, ज्याचा पतपेढी वगैरे असतात ते याच्यामध्ये कन्सिडर होतात. पब्लिक लिमिटेड कंपनी, मोठमोठ्या कंपनी असतील, आर सेटअप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट, आणि यांचा पूर्ण सेटअप कशाकरता असतो, मेकिंग प्रॉफिट कमविण्यासाठी असतो. फायनल अकाउंट्स which consist of trading and profit and loss account and balance sheet are prepared. Base of final account is trial balance. बघा, आपण जो मागचा टॉपिक बघितला तो फायनल अकाउंटचा, त्यात ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट होतं, हे त्यामध्ये तयार केलं जायचं, आणि त्याचा बेस होता पूर्ण फायनल अकाउंटचा ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. आता बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये काय येतं, म्हणजे एवढं लक्षात ठेवा, हा जो पॅरेग्राफ होता हा पूर्ण मागचा जो टॉपिक आपण बघितला फायनल अकाउंट त्यावर डिपेंड होता की ज्यांचा महत्त्वाचा हेतू हा पैसा कमवणं होता. तर बघा, आता इथं पुढे काय म्हटलंय, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, जो टॉपिक आपल्याला शिकायचा आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज. बघा, एम म्हणजे त्यांचं उद्दिष्ट आहे, त्यांचं स्वप्न काय आहे, ड्रीम काय आहे. की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम, त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, गिव्ह सर्व्हिस, गिव्ह म्हणजे देणे, सर्व्हिस म्हणजे सेवा, त्यांना सेवा द्यायची आहे, टू इट्स मेंबर, त्यांच्या मेंबरला सेवा द्यायची आहे, ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज, किंवा जी काही
समाज आहे, सोसायटी म्हणजे समाज आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना सेवा द्यायची आहे. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट कन्सर्न. दे आर नॉट फॉर्म म्हणजे स्थापन होणे, ते प्रॉफिट कमवण्यासाठी स्थापन झालेल्या नाहीत. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. ते कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग व्यापार करणं त्यांचं उद्दिष्ट नसतं, किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वस्तू बनवून त्या विकणं हे त्यांचं उद्दिष्ट नसतं. म्हणजे याच्यामध्ये काय काय येतं बघा, तुम्हाला मी आत्ता जे सांगितलं तर इथे सगळे नावं येतात बघा. स्पोर्ट्स क्लब आहे ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नवर चालतात. चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत, स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटी आहे, ट्रेड युनिट्स आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स आहे, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन आहेत, ट्रस्ट आहे, सोशल वेलफेअर असोसिएशन आहे, रिलिजियस कन्सर्न आहे, लायब्ररीज आहेत इत्यादी आर एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर हे सर्व नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे उदाहरणं आहेत. याच्यामध्ये अजून बाकीचे राहिलेले पण आहेत, म्हणून त्यांनी ETC इत्यादी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये ओल्ड एज होम, बरोबर आहे, ह्या प्रकारचे पण इथे अकाउंट्स आपल्याला कन्सिडर करायचे असतात. वृद्धाश्रम वगैरे असतात की यांचा मेन मोटो प्रॉफिट कमवणं हा नसतो. देअर मेन ऑब्जेक्ट इज टू गिव्ह सर्व्हिस टू द मेंबर. यांचं महत्त्वाचं ऑब्जेक्ट उद्देश काय असतं की यांनी फक्त सर्व्हिस द्यायची आहे लोकांना. दे मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज डिफरंट वे. ते आपलं बुक्स मेंटेन करतात पण डिफरंट वे, त्यांची एक पद्धत वेगळी असते अकाउंट्स मेंटेन करण्याची. जसं आपण फायनल अकाउंटला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बघितलं, त्या प्रकारचं यांचं अकाउंटिंग नसतं. यांचं अकाउंटिंग करण्याची पद्धत वेगळी असते, पण 70% त्याच टाईपचं असतं, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला लक्षात आलं असेल ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग हे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट ओपन होणार नाही, कारण व्यापार करणं यांचा महत्त्वाचा उद्देश नसतो. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इन्स्टेड दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा इथे लक्षात घ्या, ॲज देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट, यांचा प्रॉफिट कमवणं हा महत्त्वाचा हेतू नाही. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन होत नाही. इन्स्टेड त्या बदल्यात दे प्रिपेअर ते तयार करतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नियम काय होता, सर्व एक्सपेन्सेस डेबिटला घ्या, सर्व इन्कम क्रेडिटला घ्या. तर इथं काय करतात, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन न करता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स ओपन करतात, की इथं पण सेम तेच अकाउंट असतं, सर्व खर्च डेबिटला घ्या, सर्व इन्कम क्रेडिटला घ्या. फक्त नाव प्रॉफिट अँड लॉस अकाउंट न देता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नाव द्यायचं असतं पुढे. सिमिलरली डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स बट दे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आणि जसं बघा तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेलं असतं, त्या ट्रायल बॅलन्सवरनं आपण अकाउंट्स ट्रान्सफर करतो. तर हे ट्रायल बॅलन्स ओपन न करता त्या जागेवर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ओपन करतात. ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे कॅश अकाउंट असतं. दिस ऑर्गनायझेशन प्रिपेअर बॅलन्स शीट टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ऑन पर्टिक्युलर डेट. तर हे बॅलन्स शीट पण ओपन करतात. फायनल अकाउंटला पण बॅलन्स शीट ओपन होतं, इथे पण बॅलन्स शीट ओपन होईल. मग कशासाठी, टू नो नेटवर्थ. नेटवर्थ म्हणजे त्यांची संपत्ती, पूर्ण प्रॉपर्टी ऑफ द कन्सर्न म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचं पर्टिक्युलर डेट, कोणत्याही तारखेला त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती संपत्ती आहे, किती देणं आहे हे बघण्यासाठी ते बॅलन्स शीट ओपन करतात. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स अँड बॅलन्स शीट. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं पण फायनल अकाउंट होतं, पण त्यात कोणते कोणते अकाउंट ओपन करणार, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. जे आपण फायनल अकाउंटमध्ये, पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर कॅपिटल अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट, इतके आपण अकाउंट्स ओपन करायचो. तर इथे फक्त कोणतं ओपन होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या जागेवर इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट सेम. कोणते कोणते कट होत आहेत, ट्रेडिंग अकाउंट कट होईल, कारण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजेच नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा ट्रेडिंग हा उद्देश नाही आहे, तर ट्रेडिंग अकाउंटचा ओपन करण्याचा काही संबंध येत नाही. पार्टनर्स कॅपिटल कावर नाही आहे, कारण या संस्था चालविण्यासाठी सभासद असतात, मेंबर असतात, भागीदार नसतात. भागीदारांचा महत्त्वाचा उद्देश पैसा कमवणं हा असतो. इथे कोणी 4 लोक जर ही संस्था चालवत असतील तर 4 लोकांच्या नावावर ही संस्था नसते. पार्टनर
त्यांचं स्वतःचं कॅपिटल लावत जरी असतील, 99% लावत नाहीत, त्यांनी स्वतःनी पैसे इन्व्हेस्ट करून जरी संस्था सुरू केली असतील तर ते NPO नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून स्थापन झालेले असतात. तर यांचा महत्त्वाचा उद्देश त्यांचं भांडवल वाढवणं हा नसल्यामुळे कॅपिटल अकाउंटसुद्धा ओपन होत नाही. तर इतकी झाली ही इंट्रोडक्शन ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची. आता याचं बघू आपण मिनिंग काय म्हटलेलं आहे, चेक करू बघा आपण. मीनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता याचा अर्थ काय आहे? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड सोसायटी ॲट द मिनिमम चार्जेस. बघा पुन्हा तेच येणार आहे, थोडंसं शब्दरचना वेगळी केलेली आहे. याचा अर्थ सांगतो काय म्हटलेला आहे, परत वाचतो एक वेळा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जे असतात ते प्रॉफिट नफा कमविण्यासाठी सुरू झालेली नसते, पण टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस, पण ते चांगल्या प्रकारची सर्व्हिस देत असतात आपल्या मेंबरला किंवा सोसायटीला म्हणजे समाजाला ॲट द मिनिमम चार्जेस. कमीत कमी पैसा घेऊन ते सर्व्हिस देत असतात. म्हणजे बघा बचत गट जर असेल तर बचत गटमध्ये काय असतं बघा, की आपण समजा बाहेरून एक पापडचं पाकिट जर आणलं 1 किलोचं, जर बाहेर 200 रुपयाला जर मिळत असेल तर बचत गटमध्ये त्याच क्वालिटीचं पापड आपल्याला 120-150 पर्यंत मिळतं. तर हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं ऑर्गनायझेशन असतं, त्यामध्ये कन्सिडर केलं जातं. देअर मेन ऑब्जेक्टिव्ह, त्यांचं महत्त्वाचा उद्देश काय आहे, इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस, म्हणजे समाजसेवा करणं हे त्यांचं महत्त्वाचा उद्देश आहे. अँड द प्रमोट आर्ट म्हणजे त्यांची कला, जी काही स्वतःची कला असेल ती कलेला त्यांनी चालना देण्यासाठी ही संस्था असते. त्यानंतर कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन किंवा शिक्षण किंवा कोणी स्पोर्ट्समध्ये चांगलं असेल त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी ह्या संस्था ओपन झालेल्या असतात. द नेचर ऑफ दिस कन्सर्न आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तर यांचं जे नेचर आहे ते प्रॉफिट ऑर्गनायझेशनपेक्षा डिफरंट म्हणजे वेगळं आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन. बघा आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की ह्या संस्था चालवण्यासाठी पण खर्च लागतो, तर खर्च लागेल तर इन्कम पण लागेल, खर्च जर आहे तर इन्कम पण लागेल. तर बघा ते म्हटलं आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट म्हणजे जमा करणे, इन्कम, ते इन्कम कसं गोळा करतात, थ्रू म्हणजे मार्फत, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, ते वर्गणी जमा करतात, ॲडमिशन फीस जमा करतात, डोनेशन जमा करतात, गिवन बाय मेंबर ऑर नॉन मेंबर अँड ग्रँट सबसिडीज ऑर कन्सेशनल रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट. किंवा ते हे डोनेशन किंवा ॲडमिशन फीज सबस्क्रिप्शन कोणाकडनं घेतात, मेंबरकडनं घेतात किंवा जे मेंबर नाहीत त्यांच्याकडनं पण घेतात. आणि मोठ्या प्रमाणात त्यांना सबस्क्रिप्शन जे मिळतं ते गव्हर्नमेंट मार्फत त्यांना मिळत असतं. ओके, तर ह्या प्रकारचं आपण आत्तापर्यंत इंट्रोडक्शन आणि मिनिंग बघितलं. आता आपण यांचं फीचर्स बघू. फीचर म्हणजे यांचं नेमकं उद्दिष्ट काय आहे ते बघू आपण. काय म्हटलं बघू. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. परत वाचतोय बघा मी. फीचर्स काय बघा, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचा उद्देश काय आहे, ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस, ते सर्व्हिस सेवा देत असतात, टू इट्स मेंबर त्यांच्या मेंबरला, अँड नॉट टू अर्न प्रॉफिट आणि पैसा पण कमवायचा नसतो त्यांना, त्यांचा जो महत्त्वाचा हा उद्देश आहे. याच्या फीचर्समध्ये जे उद्देश आहेत ते 6 प्रकारचे आहेत, ते आपण बघू. एक आपण पहिलं बघितलं, सेकंड बघू आता. काय म्हटलंय बघा. दिस कन्सर्न आर फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ, ETC. ह्याचा अर्थ सांगतो. कोणी असे विद्यार्थी किंवा व्यक्ती असतात की त्यांच्यामध्ये काही विशिष्ट कला असते, कल्चर असतं, एज्युकेशन शिकण्याची उमेद असते, स्पोर्ट्स कोणी स्पोर्ट्समध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ करतात, चॅरिटी, हेल्थ त्यांची हेल्थ खूप चांगली असते. तर असे जे विद्यार्थी किंवा कोणी व्यक्ती असेल त्यांना प्रमोट करण्यासाठी या संस्था ओपन होतात. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला एक्सरसाइज करण्याची खूप आवड असेल, त्याला हेल्थ बनवण्याची खूप उमेद असेल, त्याची इच्छा असेल, तर अशा करण्यासाठी त्याला एक जिम ओपन केली जाते की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे हेल्थ बनवून
ते कोणत्यातरी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकतात, हा यांचा मेन उद्देश असतो. त्यानंतर शिक्षण कायसाठी असतं, एज्युकेशन काय असतं, की ज्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचं आहे पण त्यांच्याकडे पैसा नसतो, म्हणून गव्हर्नमेंट कॉलेजेस ओपन झालेले असतात की ज्यांना अतिशय कमी फीमध्ये, मुबलक पैशांमध्ये त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता येत असतं. स्पोर्ट्सचं पण तसंच आहे, आर्ट म्हणजे कला पण त्याच प्रकारचं असतं की यांना फक्त प्रमोशन करण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. म्हणजे इथे जे मेंबर असतात तर ह्या मेंबरला कोणत्याही प्रकारचं डिव्हिडंड किंवा नफा मिळत नाही, हे पूर्णपणे इथे यांना बंदी लावलेली असते. जसं आपण एखाद्या संस्थेमध्ये जर पैसा लावला, शेअर्स वगैरे घेतले, तर शेअर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला डिव्हिडंड मिळतं प्रत्येक वर्षी. कधी कधी कंपनी चांगली असेल तर 3 महिने, 6 महिने, 12 महिन्यात पण डिव्हिडंड पेड करते. तर तसं डिव्हिडंड त्यांना इथं मिळणार नाही, कारण संस्थेचा मेन उद्देश पैसा कमवणं हा नसतो. द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स. म्हणजे इट इज गव्हर्न बाय इलेक्टेड मेंबर्स. इथे जे मॅनेजमेंट असतं हे इलेक्शन मार्फत, म्हणजे मतदान घेऊन निवडले गेलेले असतात, तेच इथे मेंबर बनतात. कोणी जास्त पैसा लावेल आणि मी मेंबर बनेल असं इथे कन्सिडर होत नाही. दिस कन्सर्न प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला प्रिपेअर केलेलं असतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतात आणि बॅलन्स शीट बनवतात. कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न. यांचं कॅपिटल फंड कसं बनलं जातं ते पुढे म्हटलेलं आहे. इट इज मेड अप एंट्रन्स फीज. एंट्रन्स फी येते सरप्लस म्हणजे नफा, ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो ते सरप्लस म्हणतात. लिगॅसीज म्हणजे अशी अमाऊंट असते, समजा कोणी एखादा व्यक्ती वारला तर त्याच्या नावाने जी काही देणगी मिळते यांना, ती लिगॅसीज म्हणून असते, यांचं इन्कम असतं. अँड डोनेशन स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. आणि असं काही डोनेशन असतं ते महत्त्वाचं, म्हणजे मेन उद्देश त्यांचं कॅपिटल फंड वाढवण्यासाठी असतं. तर अशा प्रकारचं जे काही पैसा यांना मिळतो इथून ते आपलं कॅपिटल क्रिएट करत असतात. तर बघा, आज आपण ह्या टॉपिकमध्ये काय काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं, मिनिंग बघितलं, फीचर्स बघितले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचे जे फायनल अकाउंट आहे आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे, म्हणजे ज्या संस्थेचा नफा कमविणं हा उद्देश आहे आणि ज्यांचा नफा कमविणं हा उद्देश नाही, याचा जो डिफरंट आहे तो आपण बघू. नंतर याची नेमकी गरज काय आहे ते पण आपण बघू. ओके.